नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत परत एक नवीन जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या जी-आरमध्ये मित्रांनो महिलांसाठी आनंदाची गुड न्यूज आहे। मित्रांनो, दिलासादायक बातमी अशी आहे मित्रांनो। या जी-आरमध्ये भरपूर जणांचे प्रश्न होते मित्रांनो की एखाद्या महिलेचं लग्न झालेलं आहे पण रेशन कार्डवरती त्या महिलेचं नाव नाही, तर त्यांच्यासाठी डॉक्युमेंट काय असणार आहेत, हे भरपूर जणांचे प्रश्न होते आणि या प्रश्नाचं उत्तरसुद्धा या जी-आरमध्ये आहे। आणि फॉर्म भरत असताना फोटो हा लाईव्ह द्यायचा की फोटोवर फोटो काढलेलं चालतं, याचं सुद्धा उत्तर जी-आरमध्ये आहे। बँक खाते कोणचं, पोस्टाचं बँक खातं चालतं का, याचं उत्तरसुद्धा या जी-आरमध्ये आहे। इवन मित्रांनो, भरपूर अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या जी-आरमध्ये भेटतील। हा जी-आर थोडक्यात आपण वाचून घेऊयात आणि तुम्हाला तो डाउनलोड करण्यासाठी कुठून डाउनलोड करू शकता हे सुद्धा सांगणार आहे। तर सर्वात पहिलं तुम्ही इथे पाहून घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबतचा हा जी-आर आहे। जी-आर दिनांक तुम्ही पाहू शकता 12 जुलै 2024, म्हणजेच आजचाच जी-आर आहे। तर आता जी-आर पाहत असताना इथे आपण थोडंसं खाली येऊयात आणि खाली आल्याच्या नंतर मित्रांनो पहिलाच पॉईंट इथे दिलेला आहे, तुम्ही इथे पाहू शकताय। कुटुंबाची व्याख्या सदर योजनेसाठी कुटुंबांची व्याख्या खालीलप्रमाणे राहील। यामध्ये कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली असं सांगण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये महत्त्वाचा पॉईंट, नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही, त्यामुळे विवाह नोंद प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावे। म्हणजेच एखादी नवविवाहित महिला असेल आणि तिचं नाव रेशन कार्डमध्ये नसेल, तर त्या केसमध्ये विवाह नोंदणी म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट असेल तर उत्पन्नाचा दाखला म्हणून पतीचे रेशन कार्ड तुम्ही अपलोड करू शकणार आहात। हा पहिला पॉईंट झाला। दुसरा पॉईंट तुम्ही पाहू शकताय, परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येते। पण याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड सुद्धा इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे। म्हणजेच काय, तर जन्म दाखला नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर अधिवास प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र सुद्धा नसेल तर 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, रेशन कार्ड नसेल तरी सुद्धा मतदान कार्ड 15 वर्षापूर्वीचे हे ग्राह्य धरण्यात येणार आहे। आता थोडंसं वरती येऊयात। वरती आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे असं सांगण्यात आलेलं आहे। भरपूर जण विचारत होते पोस्टातील खाते चलते का, तर इथे जी-आरमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे असं सांगण्यात आलेलं आहे। तर आता महत्त्वाचा पॉईंट, योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावे असं सांगण्यात आलेलं आहे। तर भरपूर जणांचा प्रश्न होता फोटो कोणता घ्यायचा, तर इथे क्लिअरली तुम्ही पाहू शकता, योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे। तर नेक्स्टला तुम्ही पाहू शकता, सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका यांचे संघटक, मदत कक्ष प्रमुख व अशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र यांच्याकडे सुद्धा आता ऑनलाईन फॉर्म हा भरता येणार आहे। त्यांना सुद्धा मित्रांनो एक पोर्टल वेबसाईट ही खुली करण्यात येणार आहे, ज्याच्या माध्यमातून यांना फॉर्म हा भरता येणार आहे। ह्या जी-आरमध्ये मित्रांनो भरपूर माहिती आहे, तुम्ही वाचून घेऊ शकता। आणि हा जी-आर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे, त्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही हा जी-आर डाउनलोड करून घेऊ शकणार आहात। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।